चला संकेत रानडे, काही हरकत नाही, हारजीत होत असते परंतु चांगला संघर्ष आपण देखील केला. झहीर पापा यांच्या शुभ हस्ते अक्षयला आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. यस, अभिनंदन अक्षय. चला टॉस साठी यायचं आहे. चला या झहीर पापा या. 4 ओव्हर. चला टेल कॉल आहे. चला कोपरा संघ टॉस जिंकलाय. चला दुर्गेश, काय डिसिजन असेल? फिल्डिंग ओके. हा चला थोडा नक्कीच 2 मिनिटाचा रेस्ट घ्या तुम्ही, काय हरकत नाहीये. तर या आपण 4 ओव्हर. चार ओव्हरची मॅच असणार आणि मॅच जेव्हा सुरू होईल करूया कॉमेडी बॉक्स मध्ये परिवर्तन मिलेगा, यानी कि एक ही रूफ के नीचे सब कुछ. यस, यू हर्ड इट राइट. यहाँ आपको गॉगल्स, बेल्ट, वॉचेस, रिंग, कैप, परफ्यूम सब कुछ मिलेगा. यहाँ गॉगल्स स्टार्ट होते हैं एट जस्ट ₹99. मेंस बेल्ट एट जस्ट ₹299. ये फेमस पान शॉप लोकेटेड तलोजा मेन रोड पर है. गर्ल्स के लिए चाइना इम्पोर्टेड वॉचेस है एट लोवेस्ट प्राइस. वैसे ही मेंस के लिए काफी बढ़िया कलेक्शन देखने मिलेगा. मेंस एंड वुमेन्स के अलावा इनके पास बच्चों के एसेसरीज का भी ह्यूज कलेक्शन है, जैसे कि गॉगल्स हो या हो वॉचेस, सब कुछ मिलेगा. इतना ही नहीं, यहाँ पर परफ्यूम कस्टमाइज होते हैं हमारी पसंद की फ्रेग्रेंस में. तो अब बात करते हैं पान की. पान तो सभी खाते हैं, पर आज मैं ट्राई करने वाली हूँ यहाँ का वन ऑफ द मोस्ट फेमस ब्राउनी पान. ये शॉप सिंस 1970 से है. वही टेस्ट, वही प्यार, वही मिठास. यू कैन ऑर्डर पान आर ऑनलाइन ऑल्सो ऑन स्विगी एंड जोमेटो. और यहाँ पर शादी और पार्टी के लिए ऑर्डर्स भी ली जाती हैं. फॉलो मी फॉर मोर वीडियोस. तलोजा की एक ऐसी शॉप जिसका नाम तो पान शॉप है, बट इस शॉप में आपको ऑल इन वन मिलेगा, यानी कि एक ही रूफ के नीचे सब कुछ. यस, यू हर्ड इट राइट. यहाँ आपको गॉगल्स, बेल्ट, वॉचेस, रिंग, कैप, परफ्यूम सब कुछ मिलेगा. यहाँ गॉगल्स स्टार्ट होते हैं एट जस्ट ₹99. मेंस बेल्ट एट जस्ट ₹299. ये फेमस पान शॉप लोकेटेड तलोजा मेन रोड पर है. गर्ल्स के लिए चाइना इम्पोर्टेड वॉचेस है एट लोवेस्ट प्राइस. वैसे ही मेंस के लिए काफी बढ़िया कलेक्शन देखने मिलेगा. मेंस एंड वुमेन्स के अलावा इनके पास बच्चों के एसेसरीज का क्रेन का है. यहाँ पर हमने 2 बिल्डिंग 7,500 स्क्वायर फीट का बनाए. फिर ये साइड में लिंटू रूफ और ये वाल का काम चालू है और प्लास्टर करना है. तो इस तरह से यहाँ पर गटर बनाए हैं. ये साइड का दीवार है बाउंड्री का, और साथ में ये पूरा सी पर्लिंग दोनों ज्वाइंट करके इस बिल्डिंग को बनाया गया है. काफ़ी खूबसूरत बिल्डिंग बनी हुई है और नीचे प्रीसीसी का भी काम किए हैं. टोटल ईपीसी कॉन्ट्रैक्ट फैसल रूफिंग सोल्यूशन इंडिया प्राइवेट लिमिटेड करता है. आप
आपको कोई भी प्री इंजीनियरिंग बिल्डिंग या लाइट स्ट्रक्चरल या इस तरह का सी पर्लिंग और में आपको बनाना हो बिल्डिंग, तो आप 1000-2000 स्क्वायर फीट से लेके लाखों स्क्वायर फीट तक बना सकते हैं। इस तरह का फैसल रूफिंग का पूरा काम है। और ये देखेंगे, ये सी पर्लिंग इस तरह जोड़ के और इस तरह बनाया हुआ है। यहाँ पर आरसीसी कॉलम किया हुआ है और काफ़ी अच्छा और बेहतरीन बिल्डिंग बनाया गया है। खपोली बरकत क्रेन, और यहाँ पर आरसीसी से लेके दीवार, प्लास्टर, फाउंडेशन, सारा काम टोटल टंकी सॉल्यूशन हमने किया हुआ है। हमारा स्लोगन है, आप सोचिए हम बनाएंगे। जैसा दोस्तों आप लोग सोचेंगे वैसा ही हम बनाएंगे, आपकी सोच के मुताबिक। सोच आपकी होगी, खोज हमारी होगी, प्रॉब्लम आपका होगा, सॉल्यूशन हम देंगे। और इस तरह से काफ़ी अच्छा। संदीपजी पाटील सर आणि थँक्यू व्हेरी मच विनोदजी पाटील सर. आज या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी संदीपजी पाटील सरांच्या खांद्यावरती आणि आज अगदी 2 दिवस संपूर्ण स्पर्धेची ना, कारण या विभागातील सर्व स्पर्धा संदीप सरांविना अपुऱ्याच आहेत. कारण की जे मॅनेजमेंट त्यांच्याकडे ते इतर अकीब पटेल प्रत्येक षटकारासाठी मजब्बा यांच्याकडून 500 रुपये. पहिला बॉल डॉट आणि त्यानंतर मात्र खेचलेला हा षटकार. पहिला वाईड आणि त्यानंतर षटकार. टेन्शन घेऊ नका तुम्ही, तुमच्या धावा कुठे जाणार नाहीयेत. अब्रारने मारला षटकार आणि 6 धावांनी टीमची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली आहे. 7 रन्स ऑन द बोर्ड. अब्रार यावर्षी भरपूर फॉर्ममध्ये. अब्रारची चर्चा आहे कारण की तोसिफ यावर्षी थोडा डाऊन आहे, त्यामुळे अब्रारची चर्चा जास्त आहे यावर्षी. सलामीचे बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. अक्कीब आणि अब्रार, त्याच्या बॅटमधून आला हा षटकार. इथे देखील आपण पहा, कट केला बॉल, थर्ड मॅनला अडवला बॉल, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु एक सिंगल रन नाही रोखू शकलेत. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल झाली 8. पहिला बॉल वाईट साईड. ठाकूर गोलंदाजी मार्कवरती. यंगस्टर बॉलर आहे आणि नेहमीच तो ऑलराऊंडर भूमिका निभावणं पसंत करतो. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं श्री मलंग स्पोर्ट्स वावंजे टीमच्या विरुद्ध अगदी शेवटच्या क्षणाला अडचणीमध्ये टाकलं होतं कोपरा टीमला, परंतु बॅट लागली असे पंच सांगतायत. एक धाव मिळाली. टीमची टोटल सिंगलने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. दुर्गेश नेहमीच थोडासा ॲग्रेसिव्ह राहिलाय आणि खेळाच्या बाबतीत हे एवढं अग्रेशन पाहिजेलच, तरच ते टीमला आपण हँडल करू शकतो. टीमला बॅक करणं. सन्माननीय अब्दुलजी मजीद साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. बॉल हवेमध्ये, फिल्डर बॉलच्या खाली आहे. कॅचची संभावना, कॅच ड्रॉप आणि बॉल त्या ठिकाणी मात्र थांबला आहे. किती धावा आल्यात? 2च आल्यात. सेफ आहे, सेफ आहे. आता सध्या तरी प्राथमिक परिस्थिती तेच सांगते. कॅच तर ड्रॉप झाली, परंतु बाउंड्री लाईन वरती उभं राहून बॉल आतमध्ये थांबला, हे खरं तर फिल्डरचं सुदैव आहे. अन्यथा आणखीन 2 शब्द वेगळे ऐकायला लागले असते, ते वेगळं. लो फुल टॉस ऑन साइडला स्वीप केला. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर नाहीये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बरोबर बाहेर. 4 रन, चौकार.
पर थोडीशी महाग सध्या तरी दिसून येते आपल्याला. शनिकृपा कोपरा टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते. हॉप ट्रॅकर बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा पुल केलाय. बॉल मागे चाललाय स्क्वेअर लेगच्या बरोबर बाहेर. आणखीन एक चौकार, बॅक टू बॅक 2 चौकार आलेत आणि पहिल्या ओव्हरचा खेळ. डीजे डीजे मस्जिद भाई यांचा सन्मान आपण इथे करतोय. झहीर पटेल यांच्या शुभ हस्ते उर्फ बाबा. हाँ मजहर भाई के खास करीबी दोस्त है. हाँ एवन जोड़ी भी कहेंगे तो भी कुछ फर्क नहीं पड़ेगा. हाँ 3000 का डोनेशन भी पुरस्कृत किया है उनकी तरफ से. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा टीमच्या टोटलवरती आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच सल्फी 119191 ओवे. सेकंड ओव्हरमध्ये आपण अक्षय पाटीलला पाहणार आहोत. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. ओव्हर द विकेट पहिला बॉल. पहिलाच बॉल आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु त्या ठिकाणी मात्र काहीशी संभ्रम अवस्था आपल्याला पाहायला मिळते. टाइम संपला. एक टाइम असतो, कधी उठून काही नाही मिळणार आपल्याला. फुलटॉस बॉल गॅपमध्ये खेळलेत. एक टप्प्याच्या मदतीने बॉल साहिल ठाकूरच्या हातामध्ये चाललाय. एकच धाव. वॉट अ फिल्डिंग एफर्ट. जबरदस्त फिल्डिंग अटॅक त्या ठिकाणी पाहायला मिळाला, कारण की बराचसा पट्टा तेवढा कव्हर करायचा होता आणि धावून बॉल पकडणं, तेवढं वेगाने थ्रो करणं, या गोष्टी सहजासहजी शक्य होत नाहीत. यंगस्टर आहे म्हणून पॉसिबल झाले. एक सिंगल आली. टीमची टोटल झाली ती 20. 20 ऑन द बोर्ड. अक्षय तयार बॉलिंग मार्कवरती. ओव्हर द विकेट. इथे देखील बॅटची आतली कडा लागली. बॉल चालला फाईन लेगमध्ये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सातत्याने मागून केला जातोय. मग थर्ड मॅन असेल किंवा फाईन लेग असेल, जेव्हा जेव्हा तिथे बॉल जातात तेव्हा तेव्हा मात्र डायरेक्ट हिटचे प्रयत्न होतात. सिंगल डबलचं एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सुद्धा या ठिकाणी मात्र ओव्हे टीमला माहीत आहे. आणि आपण पहिलेच सांगितले की वाईटसाठी आणि बिमरसाठी तुम्हाला रिव्ह्यू एक एक मिळणार दोन्ही टीमला, त्यामुळे त्याचा फायदा तुम्ही योग्य वेळी केला तरच ते उपयोगात येईल. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता. फिल्डरच्या वरून बॉल इनफिल्डला क्लिअर करत असताना चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आदेशची पाहायला मिळाली. बाउंड्री लाईनवरती बॉलला अडवलं, फेकलं, तोपर्यंत मात्र धावा मिळाल्या 2. टोटल झाली 23 रन्स ऑन द बोर्ड. 4 ओव्हरची मॅच आहे, ही गोष्ट देखील आपण लक्षात ठेवा सर्वांनी. अंगद पाटील या आपण व्यासपीठावरती. अंगद पाटीलला खरं तर आज बऱ्याच वेळा इन्व्हाइट केलं गेलं, कारण संदीप पाटील सरांनी देखील त्याला इन्व्हाइट केलं. ओ यावेळेस मात्र पहा, बरोबर बॅटच्या रडारमध्ये बॉलला घेतलं, फेकून दिलं स्क्वेअर लेगच्या वरून. बॉल सीमा पार. हा खणखणीत षटकार. पाहायला मिळेल 29. इथे देखील पहा, समी हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, पायावरचा बॉल वळवण्याचा प्रयत्न झाला,
परंतु फिल्डरला हुलकावणी देत बॉलने गाठली सीमारेषा. आणखीन एक चौकार आणि या चौकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. अर्थातच सेल्फी 11-9-1-9-1 ओव्हर टीम 33 विदाउट एनी लॉस. तीस 33 रन. चला सुरू करा सामना प्लीज. वेळ घेऊ नका एवढा. आपण ऑलरेडी मागील सामन्याला जास्त उशीर झाला, त्यासाठी आपण पुढील उर्वरित वेळ जो आहे त्याचा सदुपयोग आपल्याला करायचा आहे. यानंतर रेडी राहायचे कृपया. किरवली टीम आणि तळोजा सिराज दोन्ही टीम तयार राहायचे आपण. तर अदनानजी पटेल या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक स्वागत. अदनानजी पटेल यांना विनंती असेल की आपण कृपया स्टेजवरती या. आपण देखील आमंत्रित आहात. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला इन्व्हाइट केले जाते. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी दुर्गेश ठाकूर आपल्याला पाहायला मिळेल. ओ स्लॉटमध्ये बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या वरून एक टप्प्याची मदत घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार. 4 रन. झहीर पटेल सरांनी सांगितलं यावर्षी अब्रार फुल फॉर्ममध्ये आणि अब्रारची बॅट चांगली लागते, त्यामुळे टीमला ते फायदेशीर आहे. फुल टॉस बॉल ऑन साईडला गॅपमध्ये खेळायचा होता आणि बरोबर कॉव कॉर्नरच्या वरून बॉल आता फ्लाय होत चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार. बॅक टू बॅक 2-4. दोन चौकारांच्या मदतीने धावसंख्या 41 वर पोहोचली, त्यामुळे दुर्गेशला आता थोडासा विचार करण्यास भाग पाडले. इथे देखील पहा पायात टाकला बॉल. स्विंग आणि मिस. बॅटन पॅडच्या मधून बॉलला काढले सरळ. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन थांबतोय. डॉट बॉल. अडचणी वाढल्यास सध्या तरी शनिकृपा कोपरा टीमच्या ज्या पद्धतीने फटके मारतोय अब्रार मैदानामध्ये, त्याला साथ देण्यासाठी मैदानामध्ये आलेला खेळाडू अकीबला सुद्धा या ठिकाणी मात्र मैदानामध्ये ते रोखू शकलेले नाही आहेत. एकंदरीत काय की या संपूर्ण मॅचमध्ये विकेट आतापर्यंत मिळाली नाहीये. हे दुर्दैव आहे शनिकृपा कोपरा टीमचं. आणखी एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न. पहिला 2 बॉल व्यतिरिक्त आतापर्यंत दुर्गेशने चांगली बॉलिंग केली. पहा तिन्ही बॉल डॉट आलेत, त्यामुळे आता अपेक्षा वाढली या टीमची. ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती या ओव्हरला 2 चौकार आले होते, त्यानंतर असं वाटलं होतं कदाचित दुर्गेश ठाकूरवरती आणखीन काही आक्रमण होतील का, परंतु आपल्या कर्तृत्वाने त्याने स्वतःला सिद्ध केले. बॉल पुन्हा एकदा ऑन साईडकडे थ्रो करण्यास थोडी अडचण त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आदेशकडून एक धाव नाही रोखू शकत. ओव्हरची झाली समाप्ती. टीमची टोटल या 9 धावा टोटल ओव्हरमध्ये आल्या. धावसंख्या 42 42 विदाउट एनी लॉस. बेचाळीस धावा आतापर्यंत आहे स्कोरबोर्डवरती. शेवटची ओव्हर अजूनही येणं बाकी आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा येतील हे मात्र पाहणं उत्सुकतेचं राहील. टार्गेट म्हणून किती धावा सेट केल्या जातील ओव्हे टीमकडून शनिकृपा कोपरा टीमच्या विरुद्ध. या सर्व धावा त्यांना मात्र उभ्या करायच्या आहेत. या विभागामधील आणखीन एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येते काही कालावधीनंतर. तळोजा नाईट ट्रॉफी, ज्या ट्रॉफीचा दबदबा विनोद सर फार वर्षांपूर्वी
या विभागामध्ये भरपूर मोठा राहिला होता आणि याच ट्रॉफीमधून अनेक खेळाडू घडले, अनेक खेळाडू ओळखले जाऊ लागले. आता त्या ट्रॉफीची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे, कारण की येत्या महिन्यामध्ये पुढच्या फेब्रुवारीमध्ये स्पर्धा आपल्या भेटीला येते. पायावरती बॉल आदळला, अपील झाली. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला, परंतु 2 धावा नाही रोखू शकत. स्वरूप अजूनही बाकी आहे, परंतु धाव मिळणार आहेत 2 आणि लेग बायचा इशारा आहे. लेग बाईसच्या स्वरूपाने 2 धावा मिळाल्या. टीमची टोटल आता 2 ने पुढे जाते. धावसंख्या 44. आत्ताच्या घडीला धावा कशा पण येऊ, परंतु धावा येणे हे फार महत्त्वाचं आहे, अर्थातच ओवे टीमसाठी. इथे देखील फिरून टाकण्याचा प्रयत्न, फिंगर्स रोल केले आणि त्या ठिकाणी मात्र फसवलंय. काय घडले ते मात्र पाहूया. बॅट्समन आउट ऑर नॉट? येस, इट्स आउट. जावं लागेल माघारी. पहिला धक्का 44 या धावसंख्येवरती लागल्या ओवे टीमला, अर्थातच अब्रार बॅक टू द डगआउट. तेरा बॉलमध्ये 26 धावांची बहारदार इनिंग खेळून आता मात्र अब्रार मागे आलाय. कौतुकास पात्र आहे, कौतुकास पात्र, कारण की एकंदरीत एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये शनिकृपा कोपरा टीमच्या विरुद्ध बॅटिंग अटॅक पहिल्या बॉलपासून करणं हे थोडंसं कठीण. ती गोष्ट शक्य करून दाखवली. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सकलीन जाताना पाहायला मिळेल. चौथ्या ओव्हरची जबाबदारी बंटी ठाकूरवरती सोपवण्यात आली आहे. इथे देखील पास स्लॉटमध्ये घेतला होता बॉल. लॉंग ऑन मध्ये फिल्डर बॉलवरती येतात वेगाने, परंतु 2 धावा घेण्याचं धाडस त्या ठिकाणी मात्र होताना दिसत नाहीये. इच्छाशक्ती प्रबळ होती, परंतु काही अंशतः त्यांना मात्र थांबावं लागले. 45 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवरती आहेत. बॉल झाले 3. जे शेवटच्या मागील ओव्हरमध्ये 3 बॉल डॉट आले, त्याची मात्र आता सध्या या ठिकाणी उजळणी सुरू आहे. आणि झहीर पटेल सर त्या ठिकाणी नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करतायत की काय नेमकं त्या 3 बॉलचं महत्त्व आहे, हे तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये कळून येईल. सिंगल एक धावाली टीमची टोटल. 1 ने पुढे जाते. धावसंख्या 46. 4 बॉल झालेत. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. 4 बॉलमध्ये 4 धावा आलेल्या आहेत. त्यामुळे एखाद मोठ्या फटक्याची अपेक्षा सध्या तरी टीम करते. ओवे टीमला सध्या तरी आता अपेक्षा आहे की त्यांचे खेळाडू फुलटॉस बॉल, आणि याच बॉलची सध्या तरी प्रतीक्षा होती आणि तो षटकार आलाय. धावसंख्या या षटकाराच्या मदतीने 50च्या पुढे चालली आहे. डाऊन द ग्राउंड, बॉल लॉंग ऑन सीमा पार. षटकार 58 झाल्याने 59 धावांचं लक्ष आहे ते टीम शनिकृपा कोपरा समोर. आणि या 59 धावांचं लक्ष कशा रीतीने पार केलं जाईल हे सांगण्यासाठी रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन आमचे कोर कमिटी मेंबर आणि नुकतंच ज्यांनी कल्याण डोंबिवली कॉमेंटेटर असोसिएशनचा पदभार अध्यक्ष म्हणून स्वीकारलाय असे आमचे मार्गदर्शक विनोदजी पाटील सर आम्हाला जॉईन करतील. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. फ्रेंड्स ग्रुप ओवे आयोजित फ्रेंड्स ट्रॉफी 2026. थँक्यू. 58-59.
पे ह्यूज कलेक्शन है, जैसे कि गॉगल्स हो या हो वॉचेस, सब कुछ मिलेगा। इतना ही नहीं, यहाँ पर परफ्यूम कस्टमाइज होते हैं हमारी पसंद की फ्रेग्रेंस में। तो अब बात करते हैं पान की। पान तो सभी खाते हैं, पर आज मैं ट्राई करने वाली हूँ यहाँ का वन ऑफ द मोस्ट फेमस ब्राउनी पान। ये शॉप सिंस 1970 से है। वही टेस्ट, वही प्यार, वही मिठास। यू कैन ऑर्डर पान आर ऑनलाइन ऑल्सो ऑन स्विगी एंड जोमेटो। और यहाँ पर शादी और पार्टी के लिए ऑर्डर्स भी ली जाती है। फॉलो मी फॉर मोर वीडियोस। तलोजा की एक ऐसी शॉप जिसका नाम तो पान शॉप है, बट इस शॉप में आपको ऑल इन वन मिलेगा, यानी कि एक ही रूफ के नीचे सब कुछ। यस, यहाँ आपको गॉगल्स, बेल्ट, वॉचेस, थँक्यू व्हेरी मच हर्षद मडवी सर. स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं. फ्रेंड्स ट्रॉफी मध्ये आयोजक आहेत फ्रेंड्स ग्रुप यांच्या. आणि ते आम्हाला राईट्स आहेत. आम्ही कॉमेंटेटर म्हणून तुम्हाला ते आव्हान करू शकतो. होय, मैदानाकडे 59 धावा करायचे आहेत. पुन्हा एकदा कोपरा संघाची गोलंदाजी या मैदानावरती तुम्हाला पुन्हा एकदा निष्प्रम बघायला मिळाली. ज्या गोलंदाजीने पहिल्या मॅचमध्ये 69 धावा खर्च केल्या होत्या. टॉस करूया आपण. मजर शेख साहेबांच्या शुभ असते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. सिराज आणि त्याचबरोबरीने किरवली टीम, जय वागेश्वर किरवली. मजर शेख साहेबांचे शुभ असते टॉस होतोय. हेड आणि टेल दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. छापा कॉल केला किरवलीने आणि काटा आलेला आहे, त्यामुळे तळोजा टीमने टॉस जिंकलेला. डिसिजन काय आहे सांगा. फिल्डिंग. काय म्हणाले या स्पर्धेविषयी. फ्रेंड्स ग्रुप या विभागातील हे सर्व मित्रांनी केलेलं आयोजन आणि या आयोजनाविषयी काय नेमक्या भावना असतील. लय चांगलं आयोजन आहे. एवढंच. एका वाक्यात उत्तर द्या. चला, थँक्यू व्हेरी मच. हे गाळलेल्या जागापेक्षा भरापेक्षा पण सोपं होतं. तर हरकत नाही आहे. चांगली स्पर्धा आहे. आज संपूर्ण फ्रेंड्स ग्रुपची मेहनत विनोद सर या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला दिसून येतं. आणि एकोपा, सर्वात महत्त्वाचं एकोपा, या सर्व मित्रांना एकत्र आणण्याचं काम या स्टेजने केलेलं आहे. त्यामुळे या स्पर्धेचं आपण भरभरून कौतुक निश्चितच करू. जाऊया आपण विनोद पाटील सरांकडे आणि ऐकूया संपूर्ण मॅचची कहाणी विनोद पाटील सरांची जुबानी. थँक्यू हर्षद सर. होय, मैदानाकडे दुसरं सत्र ठिकाणी सुरू होते. उत्तरार्ध बघूया. मॅचचा निकाल बघूया कोणाच्या बाजूने लागतोय. 59 धावा करायच्या आहेत. ओपनिंग पेअर दाखल झाले, दुर्गेश आणि राधे. बॉलिंग मार्कवर अजमान. पहिलं षटक, शॉट ऑफ लेन, चेंडू बॅटची चेंडू निघाला गॅप मधून. थर्ड मॅच सीमा रेषेच्या बाहेर येतो हा चौकार. पहिलाच बॉल, बॅटची एज, गेला चेंडू. थर्ड मॅच सीमारेषे बाहेर. सुरुवात झाली आहे डावाची. कोपरा संघाची चौकाराने. दुर्गेच्या बॅटमधून हा चौकार आलाय. बघूया अजमान कशा पद्धतीने पलटवार करतोय. पुन्हा एकदा तयार. ओर दी विकेट. स्ट्राईकला दुर्गेश. ओ, यावेळेस मात्र कव्हरच्या वरून टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक हा देखील जाईल सीमा पार. धावा मिळतील 49.
बघ 2 चेंडू 2 चौकार आल्या. सुरुवात जबरदस्त झालेली आहे. पॉवर प्ले सुरू आहे. आपण बघतायत 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या लगत, एक मिड विकेटला, एक लॉंग ऑफला आहे. बघूया आजमान पुन्हा तयार. हा चेंडू ड्राईव्ह करतायत. मिडॉनला फिल्डर आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण. हा डॉट बॉल फुलटॉस होता, व्यवस्थित खेळता आला नाही, गॅपमध्ये खेळता आला नाही. ड्रिल करून दाखवतात कुठे खेळायचं होतं. डॉट बॉलने कमबॅक करत असताना आजमान आपण बघतायत 8 धावा आलेले आहेत. 59चं संरक्षण करायचं आहे. मैदानावरती सेल्फ 11 ओवे संघाला. झहीर पटेल सर या ठिकाणी उपस्थित आहे. टीमला नेहमीच त्यांचा सपोर्ट आपण बघितलेला आहे. हा चेंडू आत आणला होता. यावेळेस आपण बघतायत खाली राहिला जमिनी समांतर. विकेट किपरने सेकंड अटेम्प्टमध्ये चेंडू उचलला आणि बघा 2 चेंडू या ठिकाणी डॉट येत आहेत. पहिले 2 चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेले आणि पुढचे 2 चेंडू डॉट आले आहेत. चांगलं कमबॅक झालं आजमानचं. आपण बघतात मैदानावरती धावसंख्या स्थिरावलेली आहे 8 वरती. दुर्गेश पुन्हा एकदा तयार. प्रति ओव्हर मागे 14.75 म्हणजे 15ची सरासरी जवळजवळ राखायची आहे प्रत्येक ओव्हरमध्ये मॅच जिंकण्यासाठी, कारण की मॅच 4 ओव्हरची आहे. 59चं एक मोठं टार्गेट कोपरा संघाला पूर्ण करायचं आहे. हवेत यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने हा देखील निघाला चेंडू सीमा पार. येतो या चौकार. डॉट आणि त्यानंतर आज चौकार, तिसरा चौकार या ओव्हरमधला. 12 धावसंख्या धावफलकावरती 12. बॉलिंग मार्कवर तयार. पुन्हा एकदा आजमान. हो पाठवला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. गेला. एफर्ट झाले होते पण ते बाहेर झाले आणि त्यामुळे हा षटकार. बघा 18 चेंडू 41. पहिल्याच ओव्हरमध्ये आलेल्या धावा एकूण 18. सुरुवात जबरदस्त झाली. 2 चेंडू डॉट गेला आणि त्यानंतर आपण बघता पुढच्या 2 चेंडूमध्ये कमबॅक केलं ते दुर्गेशने. एक षटकार, एक चौकार आपण बघितला आणि अशा प्रकारे 18 धावांचं षटक आजमानचं आपण बघितलं. महागडं षटक. अपेक्षा होती आजमानकडनं कमबॅक त्यांनी करावं. 2 डॉटही फेकले होते, मात्र त्यानंतरचे पुढचे 2 चेंडू आपण बघितलं जेथे 2 बिग हिट आले. त्यामुळे या षटकात 18 धावा आपण बघतायत. विजयासाठी अजून 41 करायचे आहेत. 18 चेंडू शिल्लक आहे. 13.67 ही धावांची आवश्यकता या ठिकाणी राखायची विजयासाठी. बघूया बॉलिंग मार्कवर तयार. शाहिदा त्या ठिकाणी आणलेलं आहे. एक यंगस्टरला आपण बघतायत. नव्या दमाचा संघ, भरपूर खेळाडू तुम्हाला या ठिकाणी तरुण बघायला मिळतात. त्यामुळे एक वेगळी संघाची बांधणी आपण बघतायत. होय म्हटलं की तौसिफचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर उभा राहील. त्याचबरोबर आमचे मामू देखील सकाळी होते. हवेत झेल होईल का शक्यता आहे आणि हा झेल टिपला गेला सीमारेषेच्या लगत. हा पहिला गडी गारत होतो मैदानावरती कोपरा संघाचा. फलंदाज या ठिकाणी राधे बाद. शाहिद आला आणि शाहिदने आल्यास
पहिला धक्का दिलाय मैदानावरती कोपरा संघाला. फलंदाज राधे बाद झाला. न्यू बॅटर जयेश. मागच्या मॅचमध्ये जयेशने जबरदस्त बॅटिंग केली होती. 2 गडी लवकर बाद झाल्यानंतर जयेश मात्र खेळपट्टीवरती त्याने 23 धावा केल्या होत्या. 230च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली होती 10 चेंडूमध्ये. बघूया तशीच एखादी खेळी पुन्हा एकदा टीमला अपेक्षित असणार आहे. पण शाहिद ज्याने सुरुवात विकेटने केली या षटकाची, बघूया शेवट कशा पद्धतीने करतो या षटकाचा. हो एज होती पण बघा त्या ठिकाणी अगदी समोर चेंडू पडलाय. विकेट किपरच्या थोडे पुढे असते तर कदाचित आज झेल पकडता आला असता. पण थोडंसं गतीमध्ये मिश्रण, थोडीशी गती आपण बघितली कमी आपण बघायला मिळाली. हा डॉट बॉल इक्वेशन या ठिकाणी आपण बघतो. 16 चेंडू 41 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा शाहिद तयार. राऊंड द विकेट पंचांच्या उजव्या बाजूने तयार. बघूया जयेश स्टॅकिंग इनला सामना करेल. पहिला चेंडू डॉट फेस केलाय. हवे झेलची शक्यता आहे. बॅकवर्ड पॉइंटला झेल टिपलाय. जयेश आला आणि जयेश निघाला डगआउटच्या दिशेने. हा दुसरा धक्का मैदानावरती कोपरा संघाला. न्यू बॅटर अक्षय मैदानात दाखल झाला. मागच्या सामन्याचा हिरो ज्याने 21 धावा केल्या होत्या 7 चेंडूमध्ये 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली होती. जयेश बाद झाला. जयेशने भ्रमनिरास केला. अपेक्षा भंग गेल्या आणि काय गोलंदाजी करतोय बघा. ओवे संघाचं क्रिकेटमधलं हे भवितव्य आहे, फ्युचर. शाहिद पुन्हा तयार. राऊंड विकेट. ओहो आणखीन एक डॉट बॉल पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय आणि अक्षय सारख्या फलंदाजाला डॉट चेंडू फेकणं ही फार मोठी गोष्ट आहे. 5 चेंडू 1ही धाव नाही, 2 विकेट. हे षटक मेडन असेल का? जर असलं तर या स्पर्धेचं पहिलं निर्धाव षटक असेल. बघूया शाहिद रेकॉर्ड करणार का? मेडन ओव्हर पहिली फ्रेंच ट्रॉफीमध्ये बघायला मिळेल का? राऊंड विकेट. हा चेंडू जाऊ दिला आणि अशा प्रकारे व्हाईट बॉल. मेडन ओव्हरची अपेक्षा होती पण नाही बघायला मिळणार का? तर कुठेतरी ही चिंता आता मात्र भेडसावते. हरकत नाही पण गोलंदाजी चांगली झाली. 5 बॉलमध्ये 1 धाव ही अवांतरची धाव आलेली आहे. तर 13 चेंडू 40 करायचे आहेत मॅच. का तर 18 चेंडूमध्ये आपण बघितलं 41 होती. टॉप एज उंच गेला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाऊन थेट पडलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार. व 7 आलेले आहेत. गोलंदाजी अप्रतिम राहिली. जरी षटकार आला तरी या षटकामध्ये कमी धाव आल्या, 7च आले आणि त्यामुळे दबाव अजूनही कोपरा संघावरती. पण जोपर्यंत अक्षय मैदानावरती आहे आणि मगाशी 12 चेंडूमध्ये 26 चेस केले होते, आता मात्र 12 चेंडू 34. पण मागच्या मॅचमध्ये काय केलं त्याला महत्त्व नाही आहे. कारण क्रिकेटमध्ये आपण नेहमी बघतो की प्रत्येक सामना एक नवीन आव्हान घेऊन येत असतो. समोरचा प्रतिस्पर्धी बदलते, परिस्थिती बदलते आणि त्यामुळे क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट निश्चित नसते. हा काही सिनेमा नाही की जिथे एखादी स्क्रिप्ट लिहिली आहे त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडतात. हा क्रिकेट आहे. हा सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ आहे आणि या खेळामध्ये कधी काय घडेल हे सांगणं फार कठीण आहे. आणि रमाकांत आचरेकरांनी सचिनला नेहमी एक सल्ला दिला की मागच्या मॅचमध्ये तू काय केलं आहे हे विसरून जायचं. कारण मागच्या मॅचमध्ये जरी तुम्ही शतक केलं असेल तरी प्रत्येक सामना नवीन असतो. नवीन सामन्यात तुम्हाला नव्याने सुरुवात करावी लागते. अक्षयलाही ती सुरुवात करावी लागेल. 12 बॉलमध्ये 34 करायचे, 12 चेंडू 26 झाल्या होत्या.
पण 12 बॉलमध्ये 34 कशा पद्धतीने होणार बघूया. 17ची आवश्यक गती प्रति ओव्हर मागे अजूनही लक्ष्यापासून भरपूर दूर आहेत, पण एखादं षटक जर चांगलं या ठिकाणी आलं तरी मॅच सेल्फी 11 ओवे संघाच्या बाजूने झुकताना दिसेल. बघूया मेहनत केली शाहिदने, त्या मेहनतीला फळ मिळणार का. शादाबला या ठिकाणी आणले तिसऱ्या षटकामध्ये. शादाब तयार. फिल्डिंगची रचना शादाबच्या या षटकामध्ये आपण बघतात. मिड विकेट आहे, त्याचबरोबर काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे, त्याचबरोबर लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. ओ गॅपमध्ये घ्यायचा प्रयत्न, झेलची शक्यता, झेल टिपला गेलाय. फलंदाज बास शादाब आला आणि नुसता आला नाही तर इथून मात्र विकेट घेऊन आलाय आणि किरेक धक्का मैदानावधी कोपरा संघाला. झालाय बंटी ठाकूर. आणि एक बंटी ठाकूर आपण पूर्वी मुरबी संघामध्ये खेळताना बघितलेलं आहे. ड्राईव्ह करता, स्ट्रेट ड्राईव्ह, फिल्डर आहेत लॉंग ऑनला त्या ठिकाणी. थोडंसं पंप झालं पण चेंडू अडवला गेलाय. केवळ एक धाव. स्ट्राईकमध्ये अक्षय आलाय. इक्वेशन बघा या ठिकाणी चेंडू शिल्लक आहे 10 विजयासाठी 33 करायच्या. 330च्या स्ट्राईक रेटने इथून बॅटिंग करावी लागेल. थोडंसं आव्हान कठीण आहे पण बघूया. 2-3 मोठे हिट आले त्या मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतो, पण ज्या पद्धतीने तो दबाव निर्माण केला आहे सेल्फी 11 ओवे संघाने तो दबाव कायम ठेवण्याचा प्रयत्न असेल आणि अक्षयला इथून बाद करण्याचा जरूर विचार केला जाईल. पण बघूया. अक्षय मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच होता. समोर या ठिकाणी शादाब तयार. आतापर्यंत शादाबने 2 चेंडूत केवळ एकच धाव दिलेली आहे. ऑन साईडला पाठवलाय चेंडू सीमारेषेच्या पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. इक्वेशन आता मात्र 9 चेंडू 27ची गरज. मी आधीच म्हटलं की जोपर्यंत अक्षय पाटील या मैदानावरती आहे आणि बघा वाऱ्याचा वेग बघा त्या ठिकाणी आमचा बॅनरही पडलेला आहे. शेवटी निसर्गाच्या विरोधात आपल्याला जाता येत नाही आणि बघा सगळा कचरा आता मैदानात आलेला आहे. असं वादळ जेव्हा येतं तेव्हा शारजाची ती मॅच आपल्याला आठवते. ऑस्ट्रेलिया विरुद्ध ज्या पद्धतीने सचिन तेंडुलकर मॅच जिंकून दिली होती असाच ते वावटळ वादळ बघितलं, ज्याला आपण लहानपणी आगरीमध्ये म्हणतात की भूतीन आली भूतीन, आणि आपल्याला आई वडील घाबरवायचे. सगळा कचरा आता मैदानाच्या बाहेर घेऊन जातील. निसर्गाने साफसफाई केलेली आहे. बाहेरचा कचरा आत आणला आणि आतला कचराही बाहेरच्या कचऱ्याच्या सोबत आता तो बाहेर घेऊन चाललेले आहे. तर बॅनर आपण नंतर जरूर बांधू. तर मॅच थोडीशी थांबलेली आहे कारण फार सोसाट्याचा वारा या ठिकाणी आलेला आहे आणि सगळी घाण बाहेर गेलेली. क्या बात आहे. डाव्या बाजूने घाण आली, उजव्या बाजूला निघून गेली. आणि कॅमेरामॅन आपणही भरपूर व्ह्यूज तुम्हाला मिळू शकतात. आता आपण बघितलं की उसाटण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. झहीरभाई तंत्रमंत्र विद्या कोणीतरी केली होती. 5 मिलियन व्ह्यूज आले. 1 महिना पण नाही झाला त्या व्हिडिओला. कुणीतरी बाहुले तयार करून टाकले होते उसाटण्याच्या मैदानावरती. अजय भंडारीने तो व्हिडिओ बनवला होता आणि माहिती मिळाली की 5 मिलियन व्ह्यूज. आणि व्ह्यूज कधी येतील किती येतील हे सांगता येणार नाही आणि कशावर येतील हेही सांगता येणार. लोकांना काय आवडेल आणि काय लोक रिजेक्ट करतील फार कठीण आहे. ओव्या मैदानाकडे हा चेंडू जाऊ दिलाय. वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी अंपायरचा येतोय. सचिन कडूसार फिरकी गोलंदाज म्हणून नेहमी त्यांची ओळख राहिलेली आहे. जबरदस्त क्रिकेट कारकीर्द राहिली आहे. रोहिंजन या गावाला बिलॉंग करतात. दुसऱ्या बाजूला एक लेजंड क्रिकेटर म्हणून भरपूर वर्ष आपण बघताय जे अंपायरच्या भूमिकेत आमचे लाडके सुनील पाटील मुरबीचे.
इक्वेशन 9 चेंडू आणि 26 करायचे आहेत. बॉलिंग मार्कवर तयार. पुन्हा एकदा त्या ठिकाणी शादाब. राऊंड द विकेट येतोय. उंच गेलाय. बघूया फटका फसला. जेलची शक्यता. ओहो जेल टिपलाय. गोल्डन कॅच, गोल्डन विकेट. फलंदाज अक्षय जगेचा अंत. मोठा धक्का मैदानावरती कोपरा संघाला. असं आपण म्हणू शकतो. काय जबरदस्त झेल त्या ठिकाणी अजमानने टिपला. खरं तर थोडासा हातातून चेंडू निसटलाही होता, मात्र शेवटच्या क्षणी हा झेल टिपला गेला. आणि अशा पद्धतीने आपण बघतायत अक्षय चखळीचा अंत. न्यू बॅटर जितू मैदानात दाखल झालाय. इक्वेशन 8 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 26 धावांची गरज आहे. शादाब इम्प्रेस केलं. शादाबने एक षटकार जरूर आला, पण प्रयत्न करतोय. मागच्या ओव्हरमध्ये आपण बघितलं शाहिदने काय गोलंदाजी केली. ऑफ स्टंपवरती खोलवर टप्प्याचा चेंडू, हलकासा अपील. आणि या दरम्यान आपण बघतायत डॉट बॉल दबाव टाकण्याचा प्रयत्न. वाईटसाठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. बघूया बॅट्समनने रिव्ह्यू घेतलेला आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम DRS. TV अंपायर चेक करतील वाईट आहे की नाही आहे. पिचिंग कुठे झाले, चेंडू कुठे निघालाय, वाईड लाईनच्या बाहेर आहे का, या सगळ्या गोष्टी बघितल्या जातील. आणि त्यासाठी आपण या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करत असतो. पारदर्शकता निर्माण व्हावी, कुणावरही कुठल्या प्रकारचा अन्याय निर्माण होऊ नये. अंपायरचा कुठलाही सिग्नल आला नव्हता. त्यांच्यामध्ये हा चेंडू फेअर बॉल आहे, पण बघूया बॅट्समनने रिव्ह्यू घेतलेला आहे आणि TV अंपायर सांगते आता फेअर बॉल आहे, लीगल बॉल आहे. आणि त्यामुळे आता इक्वेशन बघा इथून बदलेल. चेंडू शिल्लक आहेत 7. विजयासाठी हव्या 26वा त्यामुळे आता ही दुसऱ्या फेरीची पहिली मॅच आपण कव्हर करतोय. ओहो प्रतिम डिलेव्हरी, गुडलँड वन आत आणलाय चेंडू. अशा पद्धतीने आपण बघतायत हे षटक संपलेले. तिसरा आणि तिसऱ्या पंचांना पुन्हा एकदा स्टंपिंगसाठी त्या ठिकाणी बघूया रिव्ह्यू घेण्यात आलाय. चेक करूया आपण. तर चेक करूया काय घडले. त्यांची बॅट कुठे होती, बॅटरची आत होती पॉपिंग क्रीजच्या की बाहेर होती, या सगळ्या गोष्टींची तपासणी निरीक्षण परीक्षण केलं जाईल. स्लो मोशनमध्ये ते पाहिलं जाईल, झूम करून ते पाहिलं जाईल आणि त्यानंतर एक योग्य निर्णय मैदानावरती आपण ग्राउंड नंबरपर्यंत पोहोचवणार आहोत. स्पर्धा आपण बघतायत फ्रेंड्स ग्रुप, अर्थातच सगळे मित्र एकत्र आलेले आहेत. फलंदाज बाद आहे, आउट आहे. तर फलंदाज बाद झाले आणि आता इक्वेशन 7 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. न्यू बॅटर मैदानावरती साहिल दाखल होत असताना आपण बघतायत. तर 7 चेंडू 26 होतील का प्रश्न आहे. होऊ शकतात. क्रिकेट आहे, क्रिकेटच्या इतिहासामध्ये 7 चेंडूत आपण 37 देखील होताना बघितल्यात. करण मडवीने केल्या होत्या धावा खतर गावठांच्या. त्याचबरोबर 7 चेंडू 60 धावा होण्याचा रेकॉर्डही कलकत्त्याच्या मैदानावरती कल्याणच्या सुहास पवारने केला होता. असे असंख्य रेकॉर्ड आपण बघितले आहे क्रिकेट विश्वामध्ये जे अचंबित करणारे आहेत. 4 चेंडूमध्ये 92 धावा देखील होण्याचा रेकॉर्ड झाला आहे. लोकल क्रिकेटमध्ये बांगलादेशच्या एका स्पर्धेमध्ये आपण बघितलं का तर सुजैन मोहम्मदने पंचांच्या निर्णयाविरुद्ध रोष प्रकट करत असताना भरपूर चेंडू अवांतर फेकले आणि 4 बॉलमध्ये 92 धावा, हा देखील एक रेकॉर्ड क्रिकेटमध्ये झालेला आहे. आणि त्यामुळे क्रिकेटमध्ये काही घडू शकतं आणि त्या सुजैन मोहम्मदवरती त्यानंतर बॅन लावण्यात आला.
तर 6 चेंडू 26 करायचे आहेत. समोर पंच करतात, फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत एक्स्ट्रा कव्हरवर. ओहो, चूक झाली आहे. धावा मिळतील इथून 4 धावा. घंटी वॉर्निंग बेल इथून मात्र दिली गेली आहे. ओए टीम या मॅच मध्ये आपली पकड घट्ट करून होता, पण खराब फिल्डिंग मुळे 4 आले आणि त्यानंतर हा षटकार. इक्वेशन 4 चेंडू 16 ची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. बघूया बंटी ठाकूर या मैदानावरती आपल्या संघाला विजय प्राप्त करून देतोय का. दबाव फाईज वरती आलेला आहे. सकलेने केली चूक, तिथून आल्या 4 धावा. 4 चेंडूत आता 16 ची गरज आहे. 2 बॉलमध्ये 10 आल्यात. 6 बॉल 26चं इक्वेशन होतं, पण इथून 2 बॉलमध्ये 10 आल्यात. त्यामुळे 4 बॉल 16 ची गरज. बघूया बंटी ठाकूर काय करतोय. एक आस जागी गेले मैदानावरती बंटीने. फाईज तयार. राऊंड द विकेट. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉल. दबाव गोलंदाजावरती, त्यामुळे आता खेळाडू जाऊन कान मंत्र देत आहेत, सांगतायत भाई ऐसा मत कुछ कीजिए, मॅच हम यहाँ से हार सकते. आणि आता इक्वेशन बघा. 4 चेंडू 15 ची गरज. पेपर सोपा झाला होता ओवेसाठी, आता त्यांनी कठीण करून घेतलाय. 4 बॉल 15 ची गरज. बघूया बंटी ठाकूर मॅच जिंकून देतोय का. ड्राईव्ह करताय. चेंडू मिड विकेटच्या दिशेने गेलाय. पहिली धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून होईल का सफल. आणि 2 धावा दरम्यान पूर्ण. इक्वेशन आता मात्र बदलेल. 3 चेंडू मध्ये करायच्या धावा. थर्ड अंपायरला रेफर केले. बघूया तिसऱ्या पंचांनी चेक करायचे. एक सिंगलची गरज आहे. 7-12ला ही फार महत्व आहे. अनेकांचे 7-12वरती नाव आहेत आणि त्यामुळे अनेकांना त्याचा फायदाही झालाय. पण बघूया 3-13 कोणाचे वाजतायत या मैदानावरती. चला झहीर भाई स्क्रीनच्या समोर सल्ला देत आहेत. अनुभवी आहेत. नक्कीच माहिती आहे ही मॅच हातामध्ये होती, पण कुठेतरी ती कठीण करून घेतलेली आहे. पण बघूया 3-13 अजूनही मॅच बॅलन्स आहे. दोघांनाही समान संधी आहे. बघूया काय घडतंय. ओहो, विनाश काले विपरीत बुद्धी. वाईट बॉल. 3 बॉल 12 ची गरज. 3 चौकार 2 षटकार मॅच जिंकण्यासाठी. बघूया काय करतोय मैदानात फलंदाज बंटी ठाकूर. 3 बॉल 12 ची गरज. मॅच मध्ये जबरदस्त रोमांच थरार रंगत. 3-12. बघूया राऊंड द विकेट. समोर खेळतात फिल्डर आहेत. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. नॉन स्ट्राईक इनला थ्रो केला असता तर फलंदाज बाद झाला असता. आणि या धावा 2. आता 2 चेंडू 10 धावांची गरज. 1 षटकार 1 चौकार किंवा 2 षटकार. 2 बॉल 10 ची गरज. 2 बॉल 10.
या चेंडूवरती मोठा फटका नाही आला तर कोपरा संघ पराभूत होईल, पण इथून एखादा मोठा फटका चौकार षटकार आला तर हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. बघूया बंटी ठाकूर काय करतो या मैदानावरती. गोलंदाजीसाठी तयार फैजने सुरुवातीला जरूर धावा खर्च केल्या, मात्र त्यानंतर फैजचं चांगलं कमबॅक. 2 बॉल 10. ओ समोर आणि केवळ 1 धाव आणि जवळजवळ या बॉलने या रनने या मॅच मधली हवा काढून टाकलेली आहे. 1 बॉल 9. ISP ला असती तर विचार केला असता 9 का लागेल, पण इथे नाही, आपल्याला षटकारच मारावा लागेल आणि षटकार मारूनही मॅच जिंकता येणार नाही. 1 बॉल 9. बंटीने रोमांच निर्माण केला होता, पण बंटीला मॅच फिनिश करता आली नाही. गोलंदाजी चांगली केली शादाबने आणि फैजने. तर बघूया, काही जण म्हणतात पंजा येईल का, काही जण म्हणतात मग काय चर्चा सुरू झाली, पण फैज तसं काही करेल असं वाटत नाही. हा बॉल 9 ISP ला 9 आहे आणि अशा प्रकारे मॅच जिंकलेली आहे सेल्फी 11 क्रिकेट संघ. ओवेने त्यांचा हार्दिक सेल्फी 11 9191 फॉर एव्हर. तर या मॅन ऑफ द मॅच जाहीर करूया. तर ज्याने